नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महागाईला नियंत्रणात आणण्यासाठीच्या काही उपाययोजनांची चर्चा करू. तर महागाई नियंत्रणात आणण्यासाठीच्या प्रमुख दोन उपाययोजना तुम्हाला दिसणार आहेत. एक आहे राजकोषीय धोरण किंवा ज्याला सरकारी धोरण म्हटलं तर दुसरं आहे मौद्रिक धोरण किंवा ज्याला आरबीआयची अंमलबजावणी केली जाते. त्यातलं पहिली चर्चा करू की राजकोषीय धोरण. महागाई जर वाढत असेल तर सरकार काय करेल मग की म्हणजे महागाई वाढते म्हणजे मागणी वाढाली. सरकार मग अशा वेळेला सरकार तुमच्यावरती टॅक्स किंवा कर आकारणी जादा करून तुमच्याकडचा पैसा कमी करेल जेणेकरून अर्थव्यवस्थेतली मागणी टोटल खाली जाईल. हे सरकारी काम करू शकतं. दुसरं काय करू शकतं, सरकार सरकारी योजनांच्यावरचा जर खर्च कमी केला तर अर्थव्यवस्थेमध्ये येणारा पैसा आहे त्याचा आकडा खाली जातो. त्याच्यावर पण मागणी खाली गेली आणि अर्थव्यवस्थेमध्ये महागाई पण कंट्रोलमध्ये येऊ शकते. हे झाले राजकोषीय धोरण किंवा सरकारचं फिस्कल पॉलिसी किंवा ज्याला गव्हर्नमेंट बजेटिंगचा पण पार्ट म्हटलं जातो. दुसरं महागाईचं कंट्रोल करण्याचं दुसरं जे धोरण आहे त्याला म्हटलं तर मौद्रिक धोरण. हे कोण अंमलबजावणी करते तर ते करते आरबीआय बँकाच्या थ्रू करते. महागाईच्या वेळेला आरबीआय काय करते तर तुमच्या आपल्या कर्जांच्या वरतील जो व्याज दर आहे तो महागाईच्या वेळेला कर्जांच्यावरील व्याज दर तो वाढवला जातो. कर्जांच्यावरील व्याज दर वाढवल्यामुळे काय होतं, कर्ज घेणं महाग बनतं. त्यामुळे लोक ज्यादा वस्तूंची मागणी करणार आहेत आणि वस्तूंची टोटल जी मागणी आहे ती खाली जाईल आणि अर्थव्यवस्थेमध्ये जी महागाई ती कंट्रोल करता येईल. आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलट जर समजा महागाईचा दर जर एकदम खाली असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये आरबीआय काय म्हणेल, अरे मागणी खूप खाली गेली आहे, मार्केटमध्ये पैसा आणण्याची गरज आहे. आरबीआय बँकांच्यावरचा जो व्याज दर आहे तो बँकांना सांगते की तुमचा जो व्याज दर आहे तो कमी करा जेणेकरून लोकांना कर्ज स्वस्तात मिळतील, लोक ज्यादा कर्ज घेतील, मार्केटमध्ये डिमांड वरतील आणि इन्फ्लेशन वरती येईल किंवा ज्याला आपण अर्थव्यवस्थेमध्ये जी तेजी आहे ती तुम्हाला स्थितीत दिसायला मिळते. अशा प्रकारच्या दोन संकल्पना आहेत अर्थव्यवस्थेतील महागाईला नियंत्रणात. अशाच बऱ्याच साऱ्या इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही आपल्या स्टेप अपच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.